जय हिंद मित्रांनो. शिक्षण हा आज पूर्ण देशामध्ये एक धंदा झालेला आहे. मित्रांनो, शिक्षण हे सर्वांना मोफत मिळावं अशा प्रकारची समाज व्यवस्था, समाज रचना आपण सर्वांनी मिळून केली पाहिजे. आज शिक्षणाचा एवढा मोठा सावळा गोंधळ आणि एवढा मोठा बाजार झाला आहे, त्याचे एक असा अर्थकरण झाला आहे की आज ज्या खाजगी संस्था आहेत त्या खाजगी संस्था अव्वाचे सव्वा फीस आकारून, काही खाजगी संस्थांची फीस तर परळी शहरामध्ये 30,000 25,000 अशी आकारली जात आहे. आणि मित्रांनो, यामध्ये शोकांतिका अशी आहे की पालक वर्ग याला विरोध करायला तयार नाही. मित्रांनो, खाजगी संस्थांना 1 रुपया सुद्धा पाल्याची फीस घेण्याचा अधिकार नाही. विद्यार्थ्याला पहिलीपासून ते 10वी पर्यंत हे मोफत शिक्षण मिळावं, त्यांना फीस घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. संस्था चालकांसाठी पण संस्था चालकांमध्ये एक रेस लागलेली आहे की आम्ही कशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्याला घडवतो, शिक्षण कसं देतो, पुन्हा शाळेमधील कार्यक्रम जे असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात, त्याबद्दल सुद्धा कसं आपल्या पाल्यांना आम्ही चांगल्या प्रकारे घडवतो. तर यामध्ये मला असं म्हणायचं की ते तुमचं कर्तव्य आहे आणि राज्य सरकार, महाराष्ट्र शासन हे तुम्हाला काही फुकट देत नाहीये. त्या पाल्याला शिक्षण आपण फुकट देत नाहीत. राज्य सरकार एका शिक्षकाला किमान लाख रुपये, 70-80 हजार रुपये महिना देतो आणि हा महिना मग त्या शिक्षणासाठीच तुम्हाला दिला जातो. आणि मग त्या व्यतिरिक्त तुम्ही काय करत आहात, तर तुम्ही इकडून शासनाचा पगार पण घ्यायचा, लाख रुपये पगार घ्यायचा, वर त्या विद्यार्थ्याला ट्युशन लावण्यासाठी सुद्धा सक्ती करायची आणि नंतर पुन्हा त्याची पहिलीची ऍडमिशन फीस ही 30,000 25,000, काही संस्था एखादं दुसरी पाहून 5,000 2,000 अशी करत आहे. मित्रांनो, यासाठी पालक वर्गानं बोललं पाहिजे, पालकांनी एकत्र यायला पाहिजे, सरकारला निवेदन द्यायला पाहिजे आणि जे संस्था चालक अशा प्रकारचे आपल्यावर सक्ती करत आहेत यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण लक्षात घ्या, आज जर ही शिक्षण व्यवस्था, शिक्षणाचा बाजार होऊन बसली तर भविष्यामध्ये आपण आपले पाल्य हे गुलामगिरीकडे जात आहेत आणि आपण त्यांना गुलाम बनवत आहोत. शिक्षणाचा अर्थ म्हणजे तुम्हाला आवाज उठवणे, पण तुम्ही शिक्षण क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध जर का आवाज उठवू शकत नसताल तर तुमच्या पाल्याला शिक्षण देण्याचा तुमचा उपयोग तरी काय. जय हिंद, जय भारत.